श्री विघ्नहर्त्या घड्याळाला नमन करून श्रीदेव कमळेश्वराच्या पायाशी लीन हो रंग देवतेला मानाचा मुद्रा करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना हार्दिक अभिवादन करून भाईडवाडा तरुण हौशी नाट्य मंडळ भाईडवाडा कोरगाव सहर्ष सविनय सादर करीत आहोत 2 अंकी चित्तथरारक नाटक गुलाम। लेखक प्रकाश पोसर, दिग्दर्शक शिवराम भाईडकर। आता नाही पण जाऊ द्या मला। याची कर्ज कधी पूर्ण होणार नाही आणि आमची गुलामगिरी मी सुटणार जुलूम होता सोडायला मला माझा आक्रोश तुम्हाला कसा समजला तो कमी कळला। अरे तुमची मन मी त्या सावकारासारखी कठोर बनली होय। दकारा एवढा तर निष्ठूर बनू, दकारा एवढा निष्ठूर बनू। अरे दया करा माझ्यावर, पाया पडतो मी तुमच्या, सोडा रे मला। अरे आवाज दे आमच्या शब्दात जगू द्या, आवाज दे आमचा जीवात बोलवायचा आहे, सजवायचा आहे।
नका करू ना आमच्या स्वप्नाचा उचरडा, नका करू ना आमच्या जीवाचा चुरडा. अरे आवाज दे, आमची मन रंगू दे, अरे संसार बोलू दे. अरे पाया पडतो ना तुमच्या, सोडा ना मला, सोडा. काय म्हणताय सदा? अरे अजून सुद्धा सारखा सरळ झालेला दिसत नाही. येड्या, काय स्वतःची दशा करून घेतलीस? अरे तुला इथं कसला त्रास? 2 वेळा पोटभर अन्न मिळतंय. अरे अंगभर नाही, परंतु अभ्रूत झाकण्यापुरता कपडा मिळतोय. अरे तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की गरिबांना उगाच त्रास देत जाऊ नका. अरे आपल्याच कृपा छत्राखाली जगताय ती लोक, म्हणजे आम्ही त्यांचे पालक, त्यांचे 99 अपराध पोटात घालायचे आणि 100 वेळी यांना सदा करायचे. अमृत आणि उदरी असलेला विष दादा अजूनही जागा हो. गरीब पोटाची भाताची शरणूक सोड, नाही तर तुझ्या पातळी माती पडत. शाबास, शाबास. अरे पकडून आणल्यापासनं आज रोज सकाळ संध्याकाळ मार खातोस, तरी जीभ चुकली नाही तुझी. तुला काय वाटलं या माणिकरावाचा डोळा चुकून सहज पाडता येईल? नाही. अरे आजपर्यंत कित्येकाने अशा पळवाटा काढल्या, पण आम्ही त्या बुजवूनही टाकल्या. तेव्हा अजूनही शहाणा हो, नाहीतर गाढवाच्या लाटाचा चुकिवण्यावर पडावं लागेल. गाढवाच्या लाटा परवडल्या, पण लाडक्याचं तोच नको. अजून अजून चिरली नाही तुझी मस्ती, अजून चिरली नाही तुझी मस्ती. अजून आमच्या रक्तात भिजली आमची भक्ती आणि आमचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य पाहिजे तुम्हाला. कोंबडीच्या नो, अरे जास्त शेपारला तुम्ही. हा? बापू किती दिवस यातनाचे कळ सोसून जगतोयस ते. आज गेंड्याची कातडी धरून पांघरून आणला असता तर तुला मी फोडूनच काढणार. आज रोज सकाळ संध्याकाळ मार खातोस. हा? बघू बघू आणखी किती दिवस सोचतायस ते. हा? किती दिवस सोचतायस? स्वातंत्र्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. नमस्कार. मोक्षवंत व्हा. आबा, मला वाटलं तुम्ही आता दगला असाल. त्या उल्ले सुल्ले कसं आम्ही पुरी करतो. भागवजीराव, असं नाही आबा. मला वाटतं तुम्ही आता या दगदगीतून आराम द्या जीवाला आणि आमच्या अतिसूत्रे द्या. शाबास, कशी करतो वतनदारी. शाबास पोरा, शाबास. या या हा असून आणि बघा तुम्ही. रघु, जा गोजेला ऑर्डर दे. पळून जातोस. स्वातंत्र्य पाहिजे तुला. होय पळतोस. नको
आक्रोश आहे ना आम्हाला. तरच मांडाला सुद्धा जेवू शकतो. रघोजीराव, तुम्हाला नाहीये जमायचं. त्या एवढ्यात तुम्ही इथं गुंतू नका. अहो, तुमचे हे दिवस म्हणजे केवळ मौज मजा करायचे. अरे आम्ही आमच्या जवानीत केवळ मौज मजा केली म्हणून या वयात कसे कणखर राहिलो. हे रघु, जी सरकार. हे शिरप्या, घेऊन चला त्यासने. जी सरकार. आणि सोडपून काढा त्याला. खातेदार, तुमच्या शिकारीचं काय झालं? काय होणार, आजही हात हलवत आलो. म्हणजे तुमच्या बंदुकीच्या नशिबी कुणाचं मरणच नाही बघा. तेव्हा तुम्ही शिकारीचा नाद सोडा आणि थोडी थोडी प्यायला लागा. नको नको आबा नको. हा, लाजता की काय बुवा? नाही, शिकार मिळाल्याशिवाय प्यायचं नाही असं ठरवलं मी. हो, असल्या प्रतिज्ञा करीत राहिलास ना तर लवकर रसा तळाला जाल. तेव्हा तुम्ही एक काम करा. आपल्या गावातील तुम्ही 100-150 पोरी सहज नादी लावाल. आपल्या दुश्मनाच्या गावातील एखादी पोर पळवून आणा. गावासमोर सत्कार करीन तुमचा. पण आबा, तुम्ही एवढी शिकार कराच. अहो, नावलौकिक व्हायचं अजून तुमचं. सत्कार्य करून नावलौकिक होत नसल ना तर जरूर दुसरा असला मार्ग अवलंबावा. काय बरोबर ना? होय. आबा, आता पिऊ. या, लावा तोंडाला. या पाठवून. खातेदार, तुम्ही निघा. बाटली घेऊन जाऊ. थांबा. चला, लागा इथं. ठीक आहे. वेडापोर. नमस्कार बाबा. मोक्षवंत व्हा. बोला. बाबा, मी हो, फाफलताय कशाला? इथले राजा आहात तुम्ही. कसं नाही बाबा. पण बाबा, मला एक सुंदरशी मुलगी दाखवावी म्हणतो. आम्ही नाही समजलो. बाबा, ती मुलगी मला फार आवडते. मी तिच्याशी लग्न करायचं म्हणतो. शाबास, शाबास. हो, फारच सुजाण झालात की हो. आम्ही समजत होतो की तुमचे दुधाचे दात अजून पडले सुद्धा नाही. हा. प्रमाण तुमची पहा नेहमी घाई आणि घाई गर्दीत घेतलेले निर्णय कसे अपायकारक ठरतात याची प्रचिती नाही वाटत तुम्हाला. पण बाबा, तुमच्या वडील बंधूंचं लग्न व्हायचं आहे हो. दादाचं लग्न झाल्यावरच माझं लग्न. वा 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 वा. फारच जाणते झालात की हो. हा, तसं पाहिलं तर प्रत्येकाने स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतात. पण ते कितपत योग्य याची खातरजमा करायला हवी. नाहीतर उगाच विनाशास कारणीभूत व्हायचे ते. हा, ते निर्णय थोड्या मोठ्याच्या सल्लामसलतीने घ्यावे ही पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा. पण बाबा, आम्ही तुमच्या पसंती ढवळाढवळ करणारच नाही मुळे. तुमची पसंती लाख मोलाची असेल यात शंकाच नाही मुळे. हा, तुमच्या त्या पसंतीचं खानदान, तिच्याकडून येणारी मालमत्ता बघून आमचे ताट व्हायचे हे दिवस. आपली वतनदारी दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून जाते. तसं नाही सरकार. आम्ही आपल्या वतनदारीच्या तोलामोलाचा प्रश्न करतोय. बाबा, एखाद्या मुलीचा
बापाचा गल्ला साफ करून आपण आपली तिजोरी भरायची. म्हणजे तुम्ही समजला होता, समजून सुद्धा ना समजुतीचा आवडत होता. जरा मोठ्या बंधूकडे बघा, त्यांचे आदर्श नजरेसमोर ठेवा. बघा बघा कसा नागोजीचा घराणा आहे गावात. मला खोटी प्रतिष्ठा, खोटी ढोंगीगिरी नकोय. मला गरिबांचा छळ करायचा नाही, तर त्याला छळातून बाहेर काढायचं. असल्या प्रतिज्ञा करत राहिलात ना तर लवकर भिका मागाल तुम्ही. बरं, आता जास्त आडेवेडे न घेता ती मुलगी कोणत्या नामवंत खानदानाची आहे ते तेवढं सांगा. ती यल्लमा देवीचा जोगवा आहे. यल्लमा देवीचं दरबार हेच तिचं खानदान आणि देवीचा भंडारा तिच्या बरोबर येणारी मालमत्ता. वाटलं खातेदार, तुमची लायकी काय पसंतीची आहे ना हे कळलंय. कान इकडे करा आणि नीट ऐका. आता आम्ही आमची पसंती सांगतोय. बळेगावचे प्रतापराव यांची सुकन्या ठेवली आहे तुमच्यासाठी. कोण? ती सुगंधा. अगदी बरोबर. ना रंग ना रूप. हेच हेच चुकतंय तुमचं. रंगरूपाला काय चाटायचं आहे? अरे तिच्याकडून येणारी मालमत्ता बघून चाट व्हायचे हे दिवस. प्रतापराव तुमच्यासाठी वाटते ते करायला तयार आहेत. त्यापेक्षा भिकारी राहिलं तरी चालेल. नाराज होऊ नका खातेदार, नाराज होऊ नका. तुमचं मन फार नाजूक आहे. कुठेही रमणं अगदी साहजिक आहे. अरे आम्हालाही वाटतं की तुमचं जीवन स्वच्छंदी सुखमय व्हावं. आम्ही सांगू त्या प्रतापरावाच्या कन्येशी लग्न करू. तुम्ही हव्या तेवढ्या नाटकशाळा वाढवा. मला ते पसंत नाही. हा आमच्या पसंतीचा प्रश्न आहे. तुमच्या पसंतीला इथं विचारतोय कोण? अरे आमच्या पिढ्यानपिढ्याच्या परंपरा चालत आलेली आहे, ते तुम्ही चालावी असं आम्हाला वाटतं. आमच्या आजोबांनी त्यांच्या पणजोबाच्या संमतीने लग्न केलंय. हव्या तेवढ्या रकेल ठेवल्या. आमच्या आजोबांनी तेच केलं, आम्ही तेच केलं आणि तुम्ही तेच कराल. त्यापेक्षा बटिकेच्या कुळात जन्माला आलो असतो तर फार बरं झालं असतं. आम्ही तुम्हाला रकेल ठेवायला सांगतोय, तिच्या कुळाचा उद्धार कर म्हणून नाही सांगत. बाबा, तुमच्या हृदयात माणुसकीचा ओलावा नाही राहिल्यामुळे केवळ पैशांच्या बलावर सत्ता स्थापित करतो. गरिबांच्या सोन्याच्या संसारात राख मिळत आहात. त्यांची स्वप्नील मने उद्ध्वस्त करीत आहात. फार बोललात, फार बोललात. या क्षणी माझ्या नजरेसमोरून चालता व्हा. नाहीतर फुक्कटात नाती गोते विसरावी लागतील आम्हाला. नाहीतर काय? फुक्कटात नाती गोती विसरावी लागतील आम्हाला. नाती गोती? हा, आहेच काय त्या नाते गोत्यात? केवळ रक्त मांस हाड, न प्रेम न जिव्हाळा. जनावरांवर आपण थोडेच का प्रेम करतो? प्रमाण प्रमाण पाठवून दे त्याला. आणि वाड्यावर जेवढेही गुलाम असतील त्यांना पण पाठवून दे. आणि तूही येताना ये बरोबर. जा. उठा उठा माधवराव, उठा. उठा. बहिणीचं लग्न चांगला धूमधडाक्यात झालं ना? पैशाची काही कमतरता भासली नाही ना? बस बस एका व्यापातून सुटलास. अरे घरात वाढलेली पोर म्हणजे एक प्रकारे मानेवर ठेवलेली तामती तलवार. काय भरोसा या हल्लीच्या पोरींचा. कुठल्याही श्रीमंताचा पोर गाठून त्यांच्या पैसा मागे लागून त्यांना कंगाल करील काही भरोसा नाही. ते जाऊ द्या. हे आम्ही तुमच्या अडचणीत थांबून आलो. म्हणजे आम्ही गरीबाचे कैवारी. म्हणून तुम्ही आमचा कैवार घेता. हा?
उद्या सकाळी 6 वाजता इतराबरोबर शेतावर जायला तयार राहायचं. कामात कुरकुर खपणार नाही. कमी बोलायचं. तुझ्या जोडीला इथं बरेच कामगार आहेत. कोणात मिसळायचं नाही. कोणाशी सलगी करायची नाही. कुठल्याही विषयावर चर्चा करायची नाही. नुसता संशय जरी आला ना तर चापकान फोडून काढेल. बाकी कोणत्या गुन्ह्याला काय सजा मिळते ना ही लोक तुला समजावतील. आणि पळून जाण्याचा नुसता प्रयत्न जरी केलास तर त्याचे काय परिणाम होतात याची याला माहिती करून द्या. आणि हे जे काय सांगतील ते कान नीट उघडे ठेवू नये. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी. त्यापेक्षा तिला कुणाचा तरी हात धरून पळून जायची मुभा द्यायची होती. पळून का? आमचं नाक आमच्याच हाताने कापायचं होय? एखाद्या वेळी नकटा बनून जगणं परवडेल, परंतु इथल्या उकिरड्यावरचं मरणातून भयंकर यातनामय जीवन नकोय. या एवढ्या अन्नावर दिवसभर राबावं लागतं. इथं कोणालाच कोणाची दयामय नाही. पण या एवढ्या अन्नावर दिवसभर काम करायला आम्हाला नाही जमायचं. पोटभर अन्न द्या आणि किती बी काम करून घ्या, पण उपाशी पोटी आपल्याला नाही जमायचं. तुला न जमून सांगणार कुणाला? तुझं इथं कोणीही ऐकणार नाही. तेवढी सवड नसते कुणाला. फक्त गुन्हा घडला म्हणजे शिक्षा करायला तेवढी सवड मिळते. मी बाबा चालते. पर तुझं नाव? गोजा. गोजा? तू बी कर्जाच्या बदल्यात इथं? नाही, माझा जन्मच इथला. य श्रीमंत वतनदारापैकी कोणीतरी एखादा माझा बाप असेल. पण माझी आई इथं कशी काय आली हे मला माहित नाही. पण तुला इथला सारा रिवाज माहीत असूनही स्वतःच्या हाताने मरण ओढावून घेतात. इथं योध झुरत मरण्यापेक्षा गरिबीची कुरकुर न करता अन्यायाविरुद्ध लढताना बळी गेला असता तर सार्थक झालं असतं जन्माचं. इथं मरण हे वतनदाराच्या मर्जीनेच येत. मी आजपर्यंत कितीतरी वेळा जीव द्यायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं. पण मग म्या पळून गेलो तर? नाही, तेही शक्य नाही. का शक्य नाही? उद्या शेतावर गेलो की समजायच्या नजरा चुकून पळेल की. कुठपर्यंत पळशील? इथल्या सगळ्या वाटा. ओर रडताय तुझं? हो इथं का गोज गोष्टी करतेस? चितवतेस की काय त्याला? जा. माधव, काय सांगत होती ती? काय बी नाही मालक. ती म्हणाली मन लावून काम करायचं, घरच्यावानी काम करायचं असं म्हणाली. उद्याचं तुला माहिती आहे ना? उद्या कोंबडा आरवताच शेतावर जायला तयार राहायचं. ते कसं इसर? शेतावर दौलू बाबा सांगतील ते काम करायचं. वयजी. बरं, जेव आता. उद्याची माहिती करून द्यायला आला.
उद्या मला इथनं पळायचं आहे ते कसं इसरेल. कोण रडतंय तुझं? म्हणजे तिला कोर बी आहे. असू दे, आम्हाच नाही काय, आम्हाला तर उद्या पळायचं आहे. पण पूजाचं काय, लई चांगली आहे होती. बोलते किती जकास, किती गोड, परिस्थितीच्या तडाख्यानं शानपणा शिकलेली. हा, पहिला म्या पळतो आणि मग तिला मी पळतो. बघू नशीब किती साथ देतं ते. कुठं म्हणजे आणखी कुठं? आमच्या रंगमहालीत चल. पण सरकार, हे कवळे, हा आमचा हुकूम आहे. चल चल लवकर. हा? चालतेस की तर जो मोकळा. पण सरकार, मी 15 दिवसाची होली पाळतील सरकार. होली असो नाही तर सुकी, आम्ही नाही जाणत. निमूटपणे माझ्या खोलीत चाल. पण सरकार, माझ्या पोराला दूध पाजायची वेळ झाली. एक वेळ चुकलं म्हणून पोर भरणार नाही तुझं. आणि मेलं तर मेलं, नाही तर लग्न कुठं झालंय तुझं पोर जपायला. शेवटी ते नाव कोणाचं सांगणार, इथंच कापणार. पुढं मोठं होऊन आमच्या जाचाला कंटाळून मरण्यापेक्षा आताच मेलं तर अधिक बरं. असं कसं म्हणताय तुम्ही सरकार? सरकार, ते मूल तुमचं सुद्धा आहे ना? हे कावळे, आमचं मूल? आमचं कोणी मूल नाही. हे बघ, आता जास्त अक्कल न पाजळता मुकटाने माझ्या खोलीत चाल. पण सरकार, इथं कामं सुद्धा बरीच पडली आहेत. कामं पडलीत? कोण आहे रात? कोण आहे रात? मी आहे सरकार. ही सारी कामं तू निपट आता. जी सरकार. चल गोजा चल. सरकार, हात सोडा सरकार. सरकार, हात सोडा सरकार. हात सोडू असा सहजच? या नागोजीने मारलेला प्रत्येक डंका विकास सोडूनच जातोय. सरकार, माझ्यावर दया करा सरकार. सरकार, मी ओली पाळत की नाही याचा तरी विचार करा सरकार. हार बोललीस का टवळे? चल चल, हे गुमान माझ्या मागून. अरे वा, म्हणजे तुझ्या मते आम्ही तुला उचलून घेऊन जायला हवं वाटतंय. ठीक आहे. काय चालवलं हे? रमण, तू जा इथून. आजपर्यंत तुझ्यात आज्ञा मानल्या, तशीच आज्ञा आता इमान आणि जा इथून. त्या शक्य नाही. हा? एवढा का पुळका आलायचा? ह्याच्यात जीव गुंतला की काय तुझा? दादा, आवाज चढवू नकोस. मुकाट्याने जा इथून. तू गेल्याशिवाय मी इथून जाणार नाही. असं? ठीक आहे. चल चल गोजा. दादा, हा सोड तिचा. हात सोडू? मी हात सोडून तुझ्या हातात देऊ? जा रमण जा. उगाच माझ्या रस्त्यात येऊ नकोस, नाहीतर मला सर्व वरबंद सोडावे लागतील. माझ्याही नसाच तेच रक्त सळसळतंय ते तू विसरू नकोस. असं? शाबास शाबास. अरे
युद्ध पाहण्याची बेहद इच्छा होती. तूर्तता लवकरच होईल वाटतं. आमच्यामध्ये नक्की मुडदे पाळणार यात शंकाच नाही मुळी. अरे आमच्याही नसात उष्ण रक्त सळसळत होतं, पण त्या रक्ताचा घराण्यासाठी कधी उपयोग केला नाही. खातेदार, तुम्ही चला निघा. एखादी शिकार भेटते काय ती बघा. आज कलेक्टर साहेबासाठी मेजवानी आखली आहे संध्याकाळी, तेव्हा एखादा ससा भेटतो का ते बघा. आबा, मी शिकारीला गेलो की असेच आडमळे येतात आणि म्हणूनच मला हात हलवत यावं लागतं. पण यापुढे माझ्या मार्गात येणाऱ्यांना आडवा करेन मी. तू हे चांगलं केलं नाहीस बघ. दादा गोजीवर बळजबरी. अरे करे ना काय, त्यात तुझं काय नुकसान होत आहे. दादा पण सरकार गोजा, तुझा इथून थांब गोजा. आबा, गोजेच्या आईच्या नशिबी जे भोग आले ते गोजेच्या नशिबी न येऊ म्हणून मला आज सोक्ष मोक्ष लावायलाच हवा. नका घाई गाडीत निर्णय घेऊ नका. अपायकारक असतात ते. तेव्हा कुठून तरी फिरून या, थोडा डोकं शांत करून या. गोजा, तुझातून. आबा, ती ओली बाळंती अजून 15 सुद्धा झाला नसेल तिला. बिचारी 5व्या दिवसापासून कामाला जुंपली आणि तरीही. नका खातेदार, या विश्वात एवढ्यात गुंतू नका. ही कोडी तुम्हाला नाही उडगणार. तेव्हा कुठल्याही दुसऱ्या विषयात मन रमवा. आणि यापुढे केव्हाही कोणत्याही नोकराचा कैवार घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाला आपापल्या नशिबाचे भोग भोगावे लागतील. आबा, गोजेला एक मूल झालं, तोही नागोजी दादापासून. म्हणजे गोजेशी आपलं रक्तसंबंध झालं. तिला सन्मानाने वागवायला हो. नागोजीची बायको तुमची सून म्हणून. रमण, आता निमोडपणे चालू लागितून तोंड काळा कर तुझं. कैवारी बनलाय गुलामांचा आणि आपल्याच रक्ताची झाली. अरे रक्त, मांस आणि हाडाची नाती घोटत राहिलास ना तर मती गुंग होईल तुझी. कळलं? रक्त, हाड आणि मांसाने रटरटलेल्या या जगातून डोकं वर करून पाहायचं असेल ना तर प्रथम नाती गोती विसरावी लागतील. तेवढंच खराल तुम्ही. कारण स्वतःच्या हौसेखाती मारून मडकून इथं स्त्रिया आणल्या जातात. त्यांची जातपात, ओळख देख, नाती गोती विचारात घेतली जात नाही. विचार केला जातो तो यवनाचा. आणि त्या मदनाच्या धुंदीत कित्येक अभाग्य नारी लुटल्या जातात. कित्येक स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त केलंय तुम्ही. काहींना लाजेपोटी आत्महत्या केली. काही तीव्र धारिष्ट नसतं म्हणून जगत राहतात, मरत रडत, तुम्हाला शिव्याशाप देत. पण तुम्हाला त्याचं सोयरं सुद्धा काही नाही. वारा वाहेल तशी पाठ फिरवत नाही तो माणूस कसला. खरं म्हणजे माणसानं काळाप्रमाणे बदलायला हवं, चालायला हवं. मग ते बदलण्यात एखाद्याचा उकिडा झाला तरी चालेल. त्याचं किंचित दुःख त्या काळपुरुषाला नसतं. शाबास, फार बोललात. कान इकडे करा आणि नीट ऐका. केवळ आपल्या हौसे खातीर श्रीमंताचा पोर गाठून त्यांच्याशी मनोसोक्त सूत घेऊन मुलांना जन्म देणारा रंडपिना सांभाळायला हे काही धर्मपित्यार्थ चालवायला घेतलेलं नारी संवर्धन केंद्र नाही आहे. आणि तुम्हाला भाषणबाजी द्यायची असेल ना तर ती आमच्या गुलामासमोर दे. आम्हाला फक्त एकच कळतंय, गरिबाची पिळवणूक. आणि तशीच वेळ आली ना तर तुम्ही आमचे खातेदार आहात हेही विसरू. मग इतरांचं काय, अरे ते तर आमचे गुलाम. तुम्ही मला विसरलंच. आणि या धुंदीत स्वतःला एक दिवस स्वतःलाही विसराल. आणि मग मात्र पश्चातापाने पाण्याच्या घोटासाठी टरफडाल. रमण, आता का कसा ताणता.
निष्पाप जीवाचा बळी घेताना त्यांची आक्रोश, त्यांची तगमग तुम्हाला जाणवत नाही? तुमच्यावर केलेल्या शब्दप्रयोगाच्या आधारे तुमचं जीवन वर खाली होतंय. मग तुमचा आसूड त्या लोकांनी कसा सहन करून घ्यावा? रावण, आता निमूळपणे माझ्या नजरेसमोरून चालता हो. पुन्हा मला तुझं तोंड दाखवायचा धाडसही करू नकोस. आजपासून तुला इथले सगळे दरवाजे बंद. या उघड्या जगाचं रहस्य कळू दे तुला. चालता हो माझ्या नजरेसमोरून. तुमची गळचेपी होती म्हणून मला घालवताय? ठीक आहे, जातो मी. पण एक लक्षात ठेव, तुमची पोकळ बोथऱ्या तुटलेली वतनदारी, ज्या वतनदारीत आया बहिणी कशा नाचवल्या जातात हे लोकांना पटवून सांगेन. रमण जा. बोलू द्या मला. गरिबांचं रक्त शोषून घेतलं तुम्ही. त्या रक्ताची भरपाई म्हणून तुमचं हे रक्त, तुमचे लुचकीर प्रवाह थांबवणार आहे मी. आपल्याच रक्ताची झाली म्हणे. सरकार गजब घडला सरकार. काय झालंय? सरकार माझं पळाला सरकार. पळाला? पण आपलं कुत्रं राहिलं त्याच्या मागावर सरकार. पळाला? माधव, तुला प्रथम पाहिलं तेव्हाच माझ्या मनात दाट संशय आला. माधव, तू जेवत असताना तुझ्या मनातली खलबते जाणली आम्ही. अरे 1,500 रुपयाच्या बदल्यात साधा 1.5 दिवस सुद्धा तुला थांबता आला नाही. अरे तू असा पळायला लागल्यावर आमचा पैसा कसा पिटणार? अरे आमचं काम कोण करणार? माधव, आजपर्यंत कित्येकाने निष्फळ पळण्याचे प्रयत्न केले, पण त्याचा शेवट योग्य त्याच प्रसादाने झाला. आणि त्याने भोगलेल्या शिक्षेनंतर पुन्हा कधी पळण्याचं नाव सुद्धा काढलं नाही. हा सदाच बाप कसा सुतासारखा सरळ आला. पण तुझी मला शंका होती की आज ना का उद्या तू कधीतरी आमच्या हाती तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न करशील. माधव, अरे जर हे पाळणारे पायच निकामी केले तर? जी सरकार. फरशी आणि लाकूड घेऊन ये. जी सरकार. सरकार चुकलो नाही सरकार, माफ करा सरकार. अरे सदा चिरक्या, अरे समजावा की रे सरकार असनी. सरकार हवं तर सांग सका चापकानं फोडून करा, पण पाय तोडू नका. दया करा सरकार, माझ्यावर पाय. रडू नकोस माधव, रडू नकोस. अरे तुझे पाय नाही तोडणार आम्ही. फरशी कशामुळे मागवली सरकार? नका सरकार, त्यापरीच ठार मारून टाका सरकार, पण पाय तोडून पांगळ करू नका सरकार. दया करा माझ्यावर, दया करा. अरे दया आहे आमच्याकडे, म्हणून आम्ही तुम्हाला पोचतोय. अरे दया आहे आमच्या हृदय. अरे तुझे पाय तोडून तू निकामी झाल्यावर आमचं काम कोण करणार? अरे आमचा पैसा कसा भेटणार? मी करेन ना सरकार, अक्षी जीव तोडून काम करणार सरकार, पण पाय तोडू नका सरकार. पाय तोडू नका. माधव, तुझे आम्ही पाय नाही तोडणार. माधव, फक्त तुझा अर्धा पाऊल तोडणार.
ते फरचे शिट्ट्या त्याचा पाय बघाय हा नको पायाखाली ठेव सोडा रे पगार घाट सरकारने सांगायले बांधाया हो कावळा काय सांगणार दया माया आहे कुठं त्याच्यात मग तू झालीस कुणी बी नसत हो अगं कशा पाय दुसऱ्याला मदत करायची का म्हणून दुसऱ्याला सहानुभूती धावायची असं नाही वाटत तुला अगं आपण आपल्या कामापुरतं काम करावं दुसऱ्याचं नशीब दुसरं जाणव पूजा अगं मी कोण तू कोण ना नात्यातला ना गोत्यातला अगं 2 दिवसाने मला इथं येऊ त्यात काही खटकेची ओळख आणि त्यात ती एवढी सहानुभूती फार सुरू बोलतोस ना आपल्या माणसावर कधी कोणी उपकार करत नसतं समजलं आपला माणूस हो आपण समजतो की एकामेकाच्या दुकात आपल्याला नाहीतर हे झोप कावळे आपण विभक्त असलेले पाहून आपला लुचकी प्रकार सुरू करतील त्यांना हवंय फक्त काम मग तो काम करणारा मरो नाही तर करो ठीक आहे भाकर 3 दिवस उपाशी ठेवायला सांगितलं होतं त्याने म्हणून मी पदरा घालून लपवून आणली घे खा 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 गपचूप हॅलो नका नका रडू गप गप एकदम गप दुःख हलका करण्यासाठी बोलू शकतो रडू शकत नाही आपण इथं रडण्याचंही स्वातंत्र्य नाही आपणास इथं सारं काय या दैनिकाच्या वरचीनं होतं तुम्ही पुरुष आहात त्यामुळे दिवसभर थकल्या बागल्या जीवाने रात्रीच्या झोपीच्या तरी अधीन होतात पण आम्ही पाहिजे दिवसभर राब राबून पुन्हा रात्री यांच्या रंगमालिकेची शेत धुवावी लागते तुझं पोर कसं आहे छान आहे एक वेळ मला दावशील हो जरूर दाखवेन पण तुझं लगीन केव्हा झालं लग्न कसलं लग्न आणि कसलं काय या तनिकापासूनच आम्ही हसावल्या जातो आणि मरण मागूनही मरण येत नाही म्हणून येणाऱ्या परिस्थितीशी सामोरे जातो म्हणजे तुझं पोर हो या तनिकाच्या हुसे खातीर झालं मग आता या लोकांनी तुला गुलाम म्हणून वागवाय ना ग ते का म्हणत कारण तू त्यांच्या रक्ताच्या नात्याची झालीस की रक्ताचं नातं यावरूनच छोट्या मालकाने भांडण करून घर सोडलं त्याला त्याचं काय दुःख सुख नाही पण मला झालेला मुलगा यांना मिळालेला फुकटाच गुलाम आहे लय जुलूम होते नाही हो, पण सांगणार तुम्हाला यातून काही सुटका नाही माधव तू आता तरी शाण्यासारखा वाग कोणताही आड विचार मला टाळू नकोस शहाण्यासारखा
हा. मी चालायला लागलो की पुण्याचं पळणार हा इथनं या नरकातनं. पुण्याला पडणार? अरे वेड्या, दोन्ही पाही शाबूत असताना पळू शकला नाहीस. पण आता माझी जिद्द इथं पळवत. मागच्या वेळेला त्यांच्या त्या शिकारी कुत्र्याने माझा घात केला. पण आता कुत्रच काय, घोडं बी सोडलं तरी त्याच्या बाच्या बाला नाही गावणार. हे बघ माधव, तुझी जिद्द खोटी आहे. यांच्या नजरेतून सुरळ सुद्धा सुटत नाही. तेव्हा तेव्हा तू पळण्याचा विचार सोडून दे. नाही, मी आता नाही थांबायचो. मग मग माझा काय बी हो. आणि यासाठी गावला तर करून करून काय करतील, जीवच मारतील ना. नाही नाही, ते जीव घेत नाही. फक्त हाल हाल करतात. करू दे. पण मी त्यासाठी गावलं तर ना. अरे पाता जपलास तरी शोधतील ते. नाही गावायचं. तुला समजवलं म्हणजे कठीणच माधव. आणि ते बाहेर जाऊन पोट्या पाण्यासाठी शेवटी गुलामगिरीच करणार ना. पण तू असं का म्हणती? ते मी नाही सांगू शकत. पण मला वाटतं की तू इथून कधीच जाऊ नकोस. पण का? मी बी तुमच्यासारखा घाण्याचा बळ होऊन मरू? नाही नाही जायचं. मी पळून जाईल, बाहेर जाईल, काय बी करीन. पैसे कमवीन आणि आणून त्याच्या तोंडावर मारीन आणि होईल कोकऱ्यांच्या कर्जातनं. फार मोठी स्वप्न पाहतोस रे मुलगा. एवढे पैसे उभं करणे वाटतं तेवढं सोपं नाही. आणि या धनिकांच्या वाटत्या आकड्याकडे पाहून आपणास मात्र आकडे येईल. तसं असेल तर मी पळ्यावर त्यांना तोंडच धावणार नाही. का असतेस? तुझ्या खोट्या विश्वासाला हसते. हे बघ बोजा, तू मला काय बाय समोर इथं अडकण्याचा प्रयत्न करू नकोस. माधव, बोल की. तू माझ्याशी लग्न करशील? बरे चालले आनंद आहे. मला वाटतं तुला निमित्त चांगलंच मिळालं याच्या पायाचं. काय कसाठी मी आमच्याशी जवळीक साधताना तुला तुझ्या मुलाला दूध पाजायचं असतं, तेव्हा तू ओली बाळंतीण आहेस हे विसरून जाते. आणि आता काय, आता इतका वेळ एकमेकांच्या डोळ्यात साठवताना तुला तुझ्या मुलाच्या दुधाची आठवण होत नाही. तू ओली बाळंतीण आहेस हे विसरून जाते. वाड्यातील इतर कामाचा विसर पडतो. आज बघू तू कोणतं निमित्त पुढे करतेस ते. आज तू ओली असलेली बाळंतीण सुटी कंगात टाकतो. बळातल्या बाप्पा, बघतोयस ना तू हे की तू बी झोपलास, तुला बी दिसत नाही. अरे एवढा पाप वाढलाय, एवढा अत्याचार होतोय, तरी मी तू कसा. अरे या सावकारावाने तुझं बी काही दगडाचं झालं की काय. बाप्पा, तू आमच्या हाकेला हो देत नशील तर तुला हाक मारून काय उपयोग. अरे इथून कावळे आमचे लचके तोडतात, आमचं रगत पित्यात. यास्ती आय बहिणीची वग नाही. अरे किड कसा पडत नाही यांच्या अंगात, जरत कसं नाही यांचे ते हात. गरिबांच्या मानावर बसून त्यांच्या संसाराची होळी केली.
कसा रे बाप्पा? कोण बिना आमचा? 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 माधव माधव कसा आहे तुझं पाय? तुझं अर्ध पाऊल तोडलं हे ऐकल्यापासून माझं डोकं भणभणावून गेलं. या राक्षसाला या नीच कृत्याचा धडा शिकवेन मी एक दिवस. तू रडू नकोस, नको रडूस. मला तुमचं अश्रू पोचायचं स्वातंत्र्य ना, मी तुम्हाला कसलीच मदत करू शकत नाही याचं दुःख होतंय मला. तू रडू नको, पुस डोळे आणि हा आपल्या नशिबाच्या नावानं कधीच रडायचं नसतं बघ. मी माझ्या नशिबाला नाही रडत. वनवास तर आमच्या 5वीलाच पुजलेला आहे. मला रडू येते ते आमच्या वनवासामुळे तुमच्या काळजाला पडणारे पीड बघून. देव तरी कसा आहे बघा मालक. मालक नाही, रमण म्हण. हा, म्हण. म्हण बघू. रमण भाऊ, मी हरलोय रे, पूर्ण हरलोय. तरी मी पुण्याला एक डाव पाहायचा आणि त्यात जर देवाने यश दिला तर तुम्ही एक मदत करा. मी जर सुखासुखी पाहलो तर गोजाला काढाल का तुम्ही या नरकात ना? ती विचारत होती मला, मला तिच्याशी लगीन करायचं आहे. कोण? गोजाशी? होय, ती विचारत होती हो मला. लय चांगली आहे होती, पण इथं लगीन करून काय उपयोग होणार नाही. मी फक्त नावाला नवरा नाही, बाकी रोज राज्याला या लोकांची शेज. आणि त्यात जर मी पकडलो गेलो तर हे लोक माझं हाल हाल करतील, पण जीवन नाही मारतील. कारण त्यांनी गुलाम हवाय राहायला. तेव्हा तुम्ही एक काम करा. मी जर पुन्हा पकडलं गेलो तर हे लोक माझा हाल हाल करण्याबरोबर तुम्हीच मला तुमच्या हाताने जिवंत मारून टाका. म्हणजे माझं सोनं होईल. कराल ना माझा एवढी मदत? कराल ना मला एवढी मदत? माधव, सरकार पाखरू गरगत गेलं. अरे आशा सोडून कसं झालं? मग बरबडा की गाणं दाखवून मिळत नसेल तर माणसांना धडीगळपणा दाखवा. ए तू सांगतोस आम्हाला? अगे अगे वागे वागे अगे वागे बाहेर ये बाय. अगं घाबरायचं काय होतं त्यात? आणि या विषयात तू नवीन थोडीच आहेस. आता जुनी झाली आहेस तरी लाजतेस. अगं ये बाहेर ये. सरकार हो तशी नाही येणार ती बाई. तुम्ही नको नको रग्या नको. भाऊ पलंगावर सुस्तावलेले हे शरीर इथल्या गवताच्या चटईवर सुकवणार नाही. अरे बोसतील गवताच्या चटई अंगाला त्यावर सुरज गवसणार नाही. सारं कसं बेसून बेचो भेंड्याच्या बुळबुळीत भाजीसारखं. सरकार मी अनुका दिला बाई. तू दिला ना? अरे आमचे हात झडले नाही अजून, परंतु आमचा बाणा
मांजर जसं उंदराला खेळून खेळून मारत, तसं आम्ही प्रत्येकीला आजपर्यंत खेळून खेळून चित्त केलंय. सगळ्या तू जा इथून, तू मध्ये तडमडू नकोस, तू जा इथून. मागे फार शहाणी आहे, अरे येईल ती बाहेर आपोआ, पण तू तू जा इथून. मी जाऊ म्हणता हो पण सरकार हो शिरपी आहे आतमध्ये. तो असे ना काय हो ठीक आहे ठीक आहे पण पाखरानं खूप शोधल्या, उभेला गेले ते आता. हो हो आम्ही असताना दुसऱ्याची वाय, शिरप्यावर लई जीव झडलाय हो तिचा. आम्ही हयात असताना दुसऱ्यावर जीव चढवलाय तिने. कमाल म्हणायची तिची सुद्धा. मागे अगे मागे हे बाहेर ये, येतेच बाहेर की आत. ती नाही यायची बाहेर. हे तू सांगतो होय सरकार. तिला कमाल आहे तुझी. तू तू एवढा व्यवहार करायला लागला तिचा. तिला भर मानतेस की काय? सरकार अच्छा अच्छा, तुझी बहीण तर ती बहीण. अरे रगे, अरे याची बहीण ती बहीण. आम्ही दोघी लगीन करणार आहे. लगीन? अरे गाढवा, लगीन करून काय करणार आहे? कोणच ना. अरे मग ती आम्ही देतो की करून. आम्हाला आमचा स्वतःचा संसार करायचा आहे. संसार करीत बसलास मग आमची कामं कोणी करायची? तुमच्या माथ्यावरची कर्ज कशी उतरायची? तुमचं काम करूनच आम्हाला संसार करायचा आहे. तोच ना प्रपंची बनणार शिल्पे आता. सरकार त्याला नाका शिमुटडी काढता येते का विचार. अरे तूच बघ ना आता. तिला बाहेर घेऊन ये. ते नाही जमायचं. मग मी चाललो. ते मी नाही होणार. अडवणार तू तू आम्हाला अडवणार. हो जी जी सरकार. हो जी जी सरकार. समजलं समजलं सरकार. सरकार सरकार काय छळता उगाच आम्हाला. त्यात आम्हाला सुख मिळतं. आज तुझ्या नजरेसमोर या इथं भागेला आडवी पाडणार मी. तेव्हा सुटकेसाठी तिची चाललेली धडपड दूर गगनभेदी चित्कार सुंदर उभा राहून आहे. मग ते दृश्य तुझा अनावर झालेला पण तू हातल्या हात घुमसणारा राग आम्हाला बघायचा आहे. आमच्या कचाट्यातून भागेला सोडवण्यासाठी फक्त तुझ्या जीवाची होणारी घालमेल आम्हाला बघायची. आज मी तसं व्हायला नाही देणार. आज सगळं तुम्ही आमच्या तोंडातला घास आपल्या नखाने वरबडून काढला. आम्ही बी तुमच्या सुखा खातीर कसं वरबडणार नखानं नाही रोखलं. पण आज मी तसं व्हायला नाही देणार. मग माझा जीव गेला तरी चालत. एवढा आपोआपलाच बलिदानाला पण आम्ही तुझा जीव नाही घेणार. कारण आम्हाला नोकर माणसं कमी पडतील आणि नोकर कमी तर आमची प्रतिष्ठा कमी. आणि तुम्ही असं बळी पडलास तर मग आमच्या कर्जाचं काय? अरे कर्ज राहू दे पण बघ आम्ही सर्वात कोणाचा काय? आज जाऊन आराम कर. आज नाहीतर उगाच जीवाला अपाय करून घेशील. आमचा राग माहीत आहे ना तुला. हे मुर्दे
आमच्या चुकाची राख करता. त्या धापाला सूट बेटा म्हणून पण मला आज तुमच्या सुखाची पर्वा नाही. आजवर आम्ही तुमच्या सुखा खातर जळलो, करपलो. तुमच्या सुखा खातर आम्ही आमचं भलं कशात आहे ते पार विसरूनच गेलो. आणि आता कुठं आशेचा धागा गवसला तर त्याच मी तुम्ही तोडता. पण का का सरकार का? आजपर्यंत आम्ही तुला मुखात समजतो. हा फार भगवाला लागली तुझी जीभ. हा? कुठं कुठं शिकलास एवढं? माणसानं पुन्हा पावसाचा तडाखा सोचलं मग हे जाणपण सुचतं सरकार. चिनीचा तडाखा खाऊन दगडाला मी देव पण येतं सरकार. हा छान बोलतो. तुझी जीभ फार वळवट आहे. हा? ही चरचरणारी जीभच कापून टाकतो. हे सुना पुढे येऊ नका. तुम्ही आमच्या वाणी तुला माहित नाही विसरू नकास. काम धंदा नाही म्हणून नको नको ते खेळ सुचताय इथं. अगं फार रमलीस का या माधवच्या तुडक्या पावलात? इतकं मी रमू नकोस, नंतर होई जड होईल तुला. आता जातेस आणि हे तुमचे राग रंग एवढ्या थांबवा. तुमच्या या प्रेम ढंगासाठी माझ्याकडे वेळ नाही. प्रथम कामाचा तेवढा बघा. तसा आणखी 2 दिवसांनी तुला शेतावर जायला हवंय, ते सुद्धा कायमचा राहायला. तेव्हा दोन्ही पायावर हळूहळू जोर द्यायला शिक. बघतो मी कोसा उराशी तुला घेऊन कवटावून उतळून जाणार नाही. स्वस्तावलाय नुसता. चाल, दोन्ही पायावर जोर देऊन चालायला शिक. बघतो मी. चाल. स्वस्तावलाय नुसता. राम बोल.
नासाडी झाली. पाण्याचा बांध तोडला. कोण एवढा माजला? कोणाची एवढी हिंमत या वतनदारीची दुश्मनी करायची? त्याला वाटत असे पाण्याच्या बांधाबरोबर आमच्या थोडचं पाणी वाहून जाईल म्हणून उभं पीक आडवं झालं. हा? होयची साहेब, होय सरकार. हो, उभी रोपट उमटून टाकली हा. एक झाडावर एक फळ पण ठेवलं नाही हा. तेव्हा अहो, अशोकना कसं मारुतीनं धुमाकूळ घातला होता ना, अहो तशीच तळात आली आहे बघा. म्हणजे हा नवा मारुती तयार झाला म्हणायचं. फळबाग तोडून टाकली, कलमा उपटून टाकली, उभं पीक आडवा झालं. त्या आडवा झालेल्या पिकाप्रमाणे त्याला आडवा नाही जर केला ना तर या वतनदारीच्या कुळाचा उद्धारच झाला नाही असं समजेल. प्रमाणचा पत्ता कुठं आहे? नाही नाही, मला माहित नाही सरकार. माधव, हा, पण परवा त्या शोधायला आला होता. मला भेटायला आला होता. जा. माधव कुठे, रमण कुठे असेल तिथून शोधून आण. असल्या दिवट्याचा नायनाट करायला हवाय. जा. आज संध्याकाळी पर्यंत रमणचा पत्ता लागायला हवाय. हो, जी, 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 जी. जा. जी सरकार. माधव, रमण इथं का आला होता? माझा पाय बघायला आले होते बाहेर. पायाचं निमित्त. अरे तुला चाकानं फडकारलं म्हणून त्याने आमची फळबाग नसली. तुझं पाऊल तोडलं म्हणून त्याने आमच्या पाण्याचा बांध तोडला. तर आम्ही तुमची काळामुळे नाही उपटणार. या रमणची पाळ म्हणून आम्ही खणून काढणार. नाही सरकार, रमण भाऊ कशा पाय करतात असं? ते कळेल तुला लवकरच. पण एक लक्षात ठेव, तोही माझा गुलाम आहेस आणि जर चालाकी केलीस तर तुझे हे दोन्ही हात मुळासकट उपटून काढणार. अरे कोण आहे तिकडे? अरे अरे ही गावची पोरं का पडायला आली इकडे? हा? अरे बघा ना कुणी. अरे कुणी आहे का? अरे त्याच्या तळ्यात काहीतरी अडकव आलं. हा? अरे कुणी आहे का नाही? सरकार, 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 सरकार. काय झालंय? सरकार. अरे काय झालंय? तोडलं मला. काय झालंय नागोजीरावांना? कोणीतरी त्याला मारून त्याच्याशी घातपात करून त्याच्या गोड्यावर वेळेने बांधून द्या. नागोजीराव? चल बघू, चल. चल चल रे तू एकलाच चल. डोंगर दऱ्या तुडवीत खोरी तू एकलाच चल. ऊन पावसात दाही दिशात तू एकलाच चल रे तू एकलाच चल. तू एकलाच चल. श्रीमंत वतनदार माणिकराव यास कळवण्यात अत्यानंद होतोय की विश्वासरावाच्या वतनदारीतील पोरी म्हणजे सहज फोडून खाल्लेला शेंगदाणा याची प्रचिती आली तसे. नागोजीला तुम्हीच सांगितलं होतं
की विश्वासरावाच्या वतनदारीतील एखादी पोर पळवून सरकार तुमचा सत्कार करेल. आता करा सत्य, गैरसमज करून घेऊ नये. नागोजी या पोरीला पळून आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच पोरीनं नागोजी सारख्या फुसक्या मर्दाचा चोळा डोळा देव नाम नाही, तो बघित असतो आपल्या हजार डोळ्यांनी. अरे 1000 डोळ्यांनी बघून काय केलं त्यांनी? तुझ्या माझ्या कपाळावरची गुलामी पुसली का? नाही ना. अरे काय केलं त्यांनी? हा, जनावरासारखं जगवतो तो आम्हाला. काय केलं त्याने? अरे खरं तोच खरं, त्यालाच आपली काळजी. त्याला काळी नसतं तर तो आम्हाला असं लढावं नसतं त्याने. पण बरं, आता त्याच्यावर विश्वास ठेवून नाही जगायचं. तो जे काही करणार नाही हेच आम्हाला करायचं आहे. मी पुण्यांदा पळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करायची. अरे पण का उपयोग होणार आहे का? होय, म्या करून घेणार आहे उपयोग. माधव, तुला काय वाटतं? नागोजीराव गेले म्हणून त्यांची बाजू लंगडी झाली नाही. ते आपल्या स्वार्थासाठी हवे तसे, हवे तेव्हा पिता पुत्रांचे, भावा भावाचे, आई वडिलांचे मुद्दे पाळतात. तेव्हा त्यांच्या कार्यात कोणताही बाधा येत नाही. सदा रे तू तरी समजून सांग ना याला. अरे माधव, तू इथं याच्या अगोदर मी तेव्हा पळ होतो, पण ह्यांच्या कुत्र मोर आपला निभाव नाही लागत. अरे ते शिकारी कुत्र आपल्याला शोधून काढतात. याचा अनुभव तुला बी आला ना? अरे मला तर रोज सकाळचा मारत होता चापकानं. त्या मारानं माझं मन मारून टाकलं. आता सप्ताहात मी पळायचा विचार येत नाही. अरे ह्यामुळे तो दिस येईल तो समजून रडत कुठं बसायचं ठरवलं. थांब गोजा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. कदाचित हे शेवटचं बोलणं असेल आमचं. आणि मी जर सुखासुखी परत आला तर तुझ्याशी लगीन करायचं म्हणतो. पण मला कसं बाहेर काढशील? तू बघतच राहा, मग करशील ना माझ्याशी लगीन? अरे डोक्यात फुल घेऊन काय बसलास? अरे तुझा विचार तरी काय आहे? मी पळाल्यावर समजेल तुम्हाला. एक तर मी बळी होईल, नाहीतर समद्यांचं कल्याण तरी करून जाईल. आणि मला वाटतं ती ताकद आली आहे माझ्या आता पंखात. काय काय चाललंय? काय करतात काय तुम्ही? काय झालं? तुला मागताना काय सांगितलं? हा, एकटं राहायचं, हा, जमाव करायचा नाही. आणि तुमच्या तर बैठका चालल्या तिथं. अरे तुझ्या पोटात पोटचोळ उठलं होय? जाऊन सांगू सरकारला ना. अरे रग्या, आम्ही कसल्या बैठका घेतात? मी पाऊल तुटल्यापासून उद्या शेतावर चाललोय आणि त्यासाठी सदा मला सोबत करतीये. सोबत? कसली सोबत? अहो शेतावर जायची. हो, शेतावरच जाणार आहे ना? होय. नाही म्हणजे एक गाव तुम्ही दोघं बी पळालाच हा. आता माझ्या काय पळणार नाही, त्याचा एक पाऊल तोडला. हा, आणि एक सांगून ठेवते बघा, नागोजीराव गेल्यापासून तुले सरकार जरा धाकाने तेव्हा समजुकीनं वागायचं, समजलं? अरे तुला लई येतो त्याचा पुळका? येतो म्हणजे खाल्ल्या मिठाला जागणाऱ्याची जात आहे माझी. खाल्ल्या मिठाला जागणारी भले शाबास. अरे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा दोन कवळा आहेस. लाचार, स्वतःच्या सुखासाठी तरण्या बाळ बायका मुलीला रकेल करून करायची मर्जी लागलीच. अरे स्वतःच्या बायका पोरीनं दुसऱ्याच्या पुढ्यात झोपवणारा नवरा, हेच खाल्लं मीठ. अरे बायको पोरीचा तळतळा सहन करून अजून जगला तरी कसा?
हे पैशासाठी बायकाचा शिलाचा लिलाव करणारा त्याला लागू यालाच काढला मी होय. ठीक आहे घे घे बोलून घे. जिभेवरची चरबी थंडी नाही तुझा. अरे झालं भाड्या. अरे सध्या तू गप्पी र. हा जीव गमावू नका म्हणजे जमावलं. अरे तो काय जीव मारतो. आमासनी मारल्यावर त्यांच्या गोट्या तेल गुलाम कमी का नाही होणार. मग काम कोण करणार. कर्ज कसं पिटून घेणार. अरे सध्या तू गप. हा? चल आम्ही इथे वेळ घालून उपयोग वाया घालून उपयोग नाही. आम्हाला वेळ शेतावर पोचायला हवं. अरे या कुत्र्या कावळ्याच्या कोंडी लागून काय बी उपयोग नाही. ह्यांचं काय जिथं उष्ट मिळेल तिथंच काव काव करते त्या. चला होय मी कावळा होय. समजाल लवकरच समजाल. चोरला सावकार गावच्या आधी मी तुम्हाला नाही पोचवलं तर नाव नाही सांगणार बाच. अरे नको उगाच नाव घेऊ. तुझ्या तोंडाला तोडलं ना त्यांचं. अरे तुझ्या बाना तुझ्या सारखे मी धंदे नाही केले. अरे आया बहिणीचा लिलाव नाही म्हणला. तुला फार बोललास तू. उठा तुम्ही. घ्या हा सूट आणि लोळवा एकेकाची चांबडी. फार माजलेत लेकाचे. फोडून काढा एकेकाला. रान डुकरासारखे फोडा. अंग काळे निळेपर्यंत फोडा एकेका. लोळवा एकेकाची चांबडी. नागोजीराव तुमचा दरारा कसा आहे समजू द्या सर्वांना. नागोजी काय चीज आहे हे कळू द्या सर्वांना. घ्या हा सूट. नागोजीराव हो नागोजी. तर रागवलात तुम्ही आमच्यावर. नका रागू नागोजीराव. अहो थकलोय आम्ही. नागोजीराव कुठं आहात तुम्ही. या वतनदारीची सारी सूत्रे तुम्ही हाती घ्या. कारण तुम्ही या वतनदारीची विजयी पताका अधिक जोमय करणार आहात. नागोजीराव घ्या हा चाबूक आणि करा सुरुवात एकेकापासून. मी बोलवतो एकेकाला. नागोजीराव कोण आहे रे तिकडे. कोण आहे तिकडे. अरे कुणी आहे का नाही. अरे कोण आहे. सरकार मी आहे सरकार. बाकीचे कुठं मेले आहेत. सरकार संदेश शेतावर गेले. सरकार संदेश शेतावर गेले. सरकार हा लंगड्या माधव सुद्धा शेतावर गेला. सदा शिरप्या रैग्या मित्या सगळे शेतावर गेले. वय सरकार. हा सर्वांना निरोप पोचला नाही माझा. जा सर्वांना बोलावून आण. आजपासून या वतनदारीची सारी सूत्रे नागोजीराव हाती घेणार आहेत. त्याचा श्री गणेशा म्हणून प्रत्येकाला चाकाचे फडके मारण्यात येणार आहेत. सरकार तुमची तब्येत बरोबर आहे ना. रामखोर उठून बोलतोस. नागोजीराव प्रथम याचे जीव हरसा. सरकार मी रघु आहे. रघु अरे तरीही तू आमचा गुलामच आहेस रे. पहिले सुरुवात मी तुझ्यापासूनच करतो. सरकार चुकलो सरकार. आमच्या नागोजीला मारला. मी रघु आहे तुमचा. सरकार रघु आहे तुमचा. आमचा कोणी बी नाही. आमचे फक्त नागोजी. आमचा कोणी बी नाही. गरीब गरीब
अगं तू केव्हापासून गरीब झालीस ग? या वतनदारीची थोरली सून होण्याचं स्वप्न बघित होतीस ना तू? होच होच मारलास माझ्या मागोजीना, होच मारलास. कारण तुझ्यावर तो नेहमी बळजबरी करायचा ना, म्हणून तोच मारलास माझ्या मागोजीना. तुला सुद्धा सोडणार नाही मी, तुला सुद्धा फोडून काढणार मी. रघु, रघु, हे रघु, 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 रघु. पूजा, कोण 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 सरकार तुम्ही? सरकार नाही, रमण, रमण म्हण. काय काही हालत करून घेतलीस बघा. आणि होतास कुठं इतके दिवस? आम्हाला घाबरू लागून आता आता आम्हाला भेटायचं म्हणतो. पण सरकार ना सरकार, आता अगं मी तुझ्या भावासारखा. आबाची तब्येत कशी आहे? माझ्यावरचा राग निवला की नाही त्यांचा? राग कसला मिळतो? नागोजीराव गेल्यापासून अधिकच स्वर बनले ते. त्या दिवशी रागाच्या भरात मला सुद्धा मार मारले आणि चापकाने गळा आवळून खून केला रघुचा. काय? रघुचा खून? रघुचा त्यांचाच माणूस, त्यांच्या हौसा मौसा भगवणारा. हो, तरीही शेवट केला त्याचा. बघितलं माणसाच्या चांगल्या वाईट कर्माचे कशा फळे मिळतात. अबा लोकांवर जुलूम करतात, त्याची जास्त ठोकर त्यांनाच बसते बघ. तरीही त्यांना समज येत नाही. जे जपतात ते खोटी प्रतिष्ठा, खोटी ढोंगीगिरी. बर, तुझं मूल कसं आहे? मोठा झाला असेल ना? हो, हळूहळू धरून धरून चालतो. खूप दिवस झाले बघितलंय. आता बघावं असं वाटतं. हे येताना मी घेऊन येईन त्याला. पण तुम्ही असे किती दिवस लपून छपून काढणार? आता मी आबांना भेटायचं म्हणतो. आणि त्याने तुझ्याशी काही घातपात केला तर? आता भीत नाही मी त्याला. आता चांगली सलगी करीन मी त्याच्याशी. नाही, तरी मला भीती वाटते. तू भिवू नकोस. तुला जेवण घेऊन शेतावर जायचं आहे ना? चल जा लवकर. एक दिवस उशीर झाला म्हणून मरणार नाहीत ते लोक. नाहीतर आम्हा गरिबांना आयुष्यच जास्त. जीव जा म्हटल्यावर थोडाच जातो. तुम्ही बसा, मी तुम्हाला भाकर वाटते. नको नको नको. का नको? काही हालत करून घेतलीस बघा. बसा बसा, मी भाकर वाटते. बसा म्हणते ना. ठीक आहे, एवढी खा. अन्नावर बसून डोळ्यात पाणी आणू नये. तुम्हाला वाईट वाटत असेल ना की मी तुमचाच अन्न तुम्हाला आग्रहाने खाऊ घालते. आम्ही तुमचे गुलाम असून. असं नका बोलू. माझं अन्न मला खायला घालतं याचं वाईट नाही वाटत मला. वाईट वाटत तर तुझ्या विचारानं. एवढी भाग्यलक्ष्मी जन्मापासून आमच्या वावरली, तरी आम्हाला तुझी पारख केली नाही याचं वाईट वाटतं मला. केवळ तुझी विठंबनाच केली त्यांनी. तुम्हाला नेहमी दुसऱ्याचीच काळजी, कधी काही स्वतःच्या जीवाकडे तरी पहा.
जोपर्यंत स्वतःच हित पाहित राहिलं म्हणून तुझ्यासारख्या असंख्य नारी इथं नाचवल्या गेल्या. कित्येक पुरुषांना गरिबीत फसवलं गेलं. पण यापुढे मी तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देईन. तुमच्या माथ्यावरचा सिक्का पुसून काढीन. आणि त्यासाठी मला कोणाचा जीव घ्यावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. सरकार 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 अरे काय झालं? काय एवढ्या पुढे झाला? धकल्या धनी एक वाईट बातमी आहे बघा. वाईट बातमी? शेतावर सगळे सुखरूप आहेत ना? समधी ठीक आहे पर माधव 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 काय झालं माधवला? सदा सदा बोल, काय झालं माधवला? गुळजाका आम्ही तिला नाही समजावलं पण तिने कुणाला चुकलं नाही. आणि काय सदा सदा बोल बोल, काय झालं सदा बोल. पळतो तो आपलं तुडका पाऊल घेऊन. पहिल्यांदा पळाला. दोन्ही पायी शाबूत असताना पळू शकला नाही. आता तर अजून कुठपर्यंत पळणार? आम्ही नाही समजावलं त्याला. सरकारच सांगायला हवं. पण सदा गुळजाका सरकारच सांगायला हवं. त्यांनाच नाही कळवलं तर ते आम्हाला जिवंत ठेवणार नाही. बरं येतो धाकल्या धनी. रावण भाऊ काय करायचं हो आता? सरकार त्यांना पुन्हा पकडून त्याचा दुसराही पाय तोडतील. डोळ्यावर पडलं तर नाही तर भरताच काय? एवढी खयाल होऊ नकोस. नाही होणार. तो पकडणारच. मुद्दामही पकडून देईल. काय मी नाही समजते. समजेल तुला. बाकीचे सगळे कुठं गेलाय? समजा शेतावर माझा निरोप पोचला नाही त्यासनी. अनंतच्या बागेत दुःखाने हैदोष लागता पण बाकीचे राहिले तिकडं. ठीक आहे. माधवला पैठाना पुढे पाहिलं. या चुप्यानं तो पाहिलास माधवला पैठाना? मग तू त्याला अडवलं का नाहीस? ठीक आहे. आज माधवला कशी शिक्षा करतो ना हे तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्याने पाहायचे. तुम्हा सर्वांना इथं का बोलवलाय? म्हणजे तुम्ही कधी पळण्याचं नाव सुद्धा कळणार नाही. तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा पाहणार नाही. ये बाय ये. बरं झालं तूही आलीस. त्या माधवशी तुझी चांगलीच दोस्ती आहे ना? आता कळेल तुला. आता रमण येईल त्याला थोड्या वेळाने घेऊन. काय एवढी भुसकाळ्यात पडलीस? काय एवढी भुसकाळ्यात पडलीस? अगं रमणला होती गरिबाची कळकळ. कारण तुम्ही स्वतंत्र व्हावं. तुमचा संसार तुम्हाला फुलवता यावा असं आम्हालाही वाटत होतं. पण तुमचे संसार फुलवत राहिलो ना तर आमच्या संसाराचा कोळसा होईल. हे रमणला थोडा उशिरा का होईना पण कळलंय. म्हणून तो आपले शिकारी कुत्रे घेऊन माधवच्या मार्गावर गेलाय. नाही हे सर्व खोटं आहे. रमण भाऊ असं करणार नाही. म्हणे असं करणार नाही. अगं तो आमचा मुलगा आहे. आमचं रक्त सळसळतंय त्याच्या नसानसात. आता कधी काय त्याला वाटायचं की गरिबाची छळवणूक का करायची? पण तुमच्या रक्ताशी आणि तुमच्या शिलाशी खेळण्यासाठीच आमचा जन्म झाला. हे त्याला उशिरा का होईना पण कळलंय. म्हणून काल रमण येथे आला. आपल्या चुकीची माफी मागितली आणि पहिल्या कामगिरीवर गेला सुद्धा. नाही हे सर्व खोटं आहे. रमण भाऊ नेहमी आमच्या सुखासाठी झगडत राहिले. सुखासाठी? बाबा
रमण भाऊ? कोण भाऊ? कुणाचा भाऊ? तुझी काय लायकी आहे आमची बहीण व्हायची? नाही हो, माझी लायकी नाहीच. पण हे काय केलं हो तुम्ही? हे काय केलं? अरे वा, म्हणजे तू आमची मुला बसून आम्ही हे काय केलं काय नाही करणार ते तुम्हाला सगळं सांगायला हवं की? नाही हो, हे तुम्ही नाही बोलत. आबा ही सटवी फारच टिवटिव करते की हो? या रमणचे केलेले हाल पाहून तिची वाचा बसणार आहे. बोला, काय करायचं ह्या माधवचं? आबा तुम्ही जे काही कराल ते योग्यच करा. याला जर आमच्या स्वाधीन केला तर ह्याचा आपण जीव घेऊ आणि याचा जीव घेतला तर आपला कर्ज बुडेलच आणि आपला गुलामही कमी होणार. रमण भाऊ, हे खोटं आहे ना? बोला ना रमण भाऊ, हे खोटं आहे. लवकर आटपून घ्या आबा. शाबास, याला आता चांगलाच खेळून फरशी घेऊन ये. सरकारने तुमच्या पायावर पडली. सरकार भीक मागते, दयेची भीक मागते. मदत पसरते. सरकार माफ करा. सरकार याला मारू नका. अगं तू कशाला भीक मागतेस? याचं पोरणी वाढतं का तुझ्या पोटात? नाही हो सरकार, नाही. पण याला मारू नका. सरकार मारू नका. याला आम्ही मारतो कुठे ग? याच्या फक्त दोन्ही पायाच्या नसा घाबरू नकोस. आम्ही फक्त याच्या दोन्ही पायाच्या नसा तोडणार आहोत. अगं खरं म्हणजे याचे दोन्ही हे पळणारे पायच निकामी करायला हवे. सरकारने पाया पडली. सरकार एक वेळ माफ करा. सरकार याला. सरकार याच्या बदल्यामध्ये माझा जीव घ्या. सरकार पण याला माफ केदार, जी आबा. फारच जीव जळवला की नाही ना याच्यावर? हातेदार, जा हिला वाड्यावर घेऊन. जी आबा. आणि गिरवा ह्याच्यापासून श्री गणेशा. जी आबा. उचला याला. चाल जाऊ माझ्या बाई. शेवटी आपली जात दाखवलीच ना रमण भाऊ. रमण भाऊ, आम्ही आपल्याला गोळा साप समजत होतो. पण आता समजलं की गोळ्या सापाच्या काय ती विषारी नाग असतो. लवकर समजलं तुला का? हातेदार, तुमचा धिंगाणा इथं नको आहे. जा हिला फरफडत ओढत ठेवून चला. जी आबा. आणि तेवढे रस्ते थोडा हिच्यापासून. अरे तुझ्या स्वागताची जल्लत तयारी झाली. चुकलो सरकार, एकदा माफ करा. चुकला आई छान पुण्यांना असं नाही होणार. अरे वा, एकदा माफ करा म्हणे. अरे ही तर तुझी दुसरी खेप. पहिल्यांदा तुझा अर्धा पाऊल तोडलं तरी तू पाळलास. अरे म्हणजे किती निगार म्हणायचा, किती निगार म्हणायचा तुला. आज या पळणाऱ्या पायाला चांगलाच निकाल
रिकामी करणार आहे. आबा आबा माफ करा आबा, हे कुठेतरी थांबायला होतं. आज थांबेल, उद्या थांबेल, त्याच्याकरता ही वेळ आली आणि मला अशाप्रमाणे थांबावं लागलं. माधव, सदा, शिरप्या, विद्या, तुम्ही सगळे मोकळे झाला. सरकार खरं सरकार हो, तुम्ही सगळे आझाद झाला. छोट्या सरकाराचा जय, छोट्या सरकाराचा जय. जय जय माझा नाही, जय तुमचा, तुमच्या नशिबाचा, तुमच्या कृतज्ञतेच्या अभिशापाचा. इथं एकच सूत्र चालतं, बलवानानं निर्बलाला मारावं, श्रीमंतांना गरीबाला जळावं आणि त्यांच्या हाडांचा राग करून आपली रोटी शिकून घ्यावी. म्हणून रक्त, मांस